नाशिकमध्ये बनावट नोटा बनवणारं रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये उघडकीस आले। त्यांच्याकडून तब्बल 2,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। तर 1,80,000 रुपयांच्या जुन्या 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या। अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक पदाधिकारी भुजबळ यांचा कट्टर समर्थक छबू नागरे, नाशिकमधील वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील अशांचा समावेश आहे। बनावट नोटा देऊन नव्या चलनातील नोटा घेण्याचा गोरखधंदा नाशिकमध्ये सुरू होता। त्यात 11 जणांना अटक करण्यात आली। यात मुंबईचे 4, नाशिकचे 5, ठाण्याचा 1 आणि पुण्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले। 1,35,00,000 रुपए ये डुप्लीकेट नोट्स हैं और 1,80,000 ओरिजिनल हैं, मतलब 500 और 1000 के जो पुराने नोट्स थे। प्रिंटिंग यहाँ पे हुआ है जो अभी फर्स्ट उसमें हमें मिला है, और कहाँ पे हुआ, कैसे करते थे, कौन हैंडल करता था, कौन पैसा कहाँ से कहाँ ले जाता था, ये अभी इन्वेस्टिगेशन हमारा चल रहा है। और इसकी इंटेरोगेशन में जो चीज़ें आ रही हैं और कुछ एक चीज़ें और इसमें अभी हमें जब्त करने की ज़रूरत है, वो सब चीज़ें होने के बाद में सब चीज़ें 2-1 दिन में क्लियर हो जाएंगी। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात बनावट नोटा बनवण्याचा रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभागाच्या संयुक्त टीमने उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तब्बल 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आपण आता जी गाडी बघत आहोत याच गाडीमध्ये हे 11 संशयित आरोपी या गाडीमध्ये बसलेले आहेत। यांना आता थोड्याच वेळात जिल्हा न्यायालयामध्ये नेलं जाणार आहे। 11 जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे माजी अध्यक्ष छबू नागरे, नाशिक शहरातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं तर ते रामराव पाटील चौधरी हे ठेकेदार आहेत, यांचा समावेश आहे। इतर जे 11 जण आहेत त्याच्यामध्ये 4 जण हे मुंबईमधले आहेत आणि उर्वरित 5 जण नाशिकमधले आहेत। एक पुण्याचा देखील याच्यामध्ये असल्याचं समजतंय आणि ठाणे शहरातला एक आहे। असे मुंबईतले जवळपास 6 जण आहेत। म्हणजेच ही आंतरराज्यीय टोळी होती की काय हा संशय देखील आता उदयाला येतोय। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास हा सुरू आहे। आतापर्यंत पोलिसांनी बनावट नोटा 500 आणि 1000 रुपयाच्या बनावट नोटा आहेत त्या 1,35,00,000 रुपयांच्या नोटा ह्या जप्त केलेल्या आहेत। एकंदरीतच आरोपी जरी सापडले असले, मुद्देमाल जरी हस्तगत केला असला तरी या प्रकरणाचा गूढ कायमच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।